कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किती दिवस अशी एकट्यातच हरवलेली राहणार आहेस प्रिया? मला एक सांग, तुझ्या भाईने आजवर तू जे काही मागितलं ते दिलंय ना तुला? हो भाई। मग त्या दिवशी का खोटं पाडलंस तुम्हाला? वेळप्रसंगी आबासाहेबांचा मार खाल्ला मी, पण तू तरी ठाम राहायचं होतंस ना, जायचं होतंस त्यांच्याबरोबर निघून, पुढचं पुढं बघितलं असतं। जे काही झालं ते मला पटलेलं नाही बघ। अरे मलाही त्रास होतोय, पण आता जे झालंय ते स्वीकारावं लागणार आहे ना। असं कसं स्वीकारायचं? चुकीचं झालंय माहितीये तरी स्वीकारायचं? तू इथं अशी रडत बसलेली, तिथं त्यांच्या घरात त्या मुलाचं लग्न आपले आबासाहेब आडून बसलेले, आणि मी इथं गपकुमान। पटतंय तुला तरी? काय करायचंय भाई? हे बघ प्रिया, मला माहिती नाही योग्य आहे का नाही, पण राहून राहून एकच विचार येतो। त्या दिवशी जसं तुला त्यांच्याकडे नेलं तसं पुन्हा एकदा मी घेऊन जातो तुला त्यांच्याकडे। हे बघ, आबासाहेबांचं काय असेल ते असेल वाकडं त्या अहिल्याबाईंशी, पण माझं नाही ना। मी उभा राहू शकतो त्यांच्या समोर, गरज पडल्यास पाय धरेन त्यांचे। प्रिया हे बघ, तुझ्यासाठी हा भाई काही पण करू शकतो। नाही भाई, मला आबांच्या परवानगीशिवाय काहीच करायचं नाही। अगं पण आबासाहेब कधीच तयार होणार नाही त्या लग्नाला। किती दिवस वाट बघणार आहेस त्यांची? आयुष्यभर अशीच रडत राहणार आहेस? प्रिया, आपण दोघंही ओळखतो आपल्या आबासाहेबांना। एखादा माणूस एकदा त्यांच्या डोक्यातनं उतरला की कायमचा उतरला। त्यामुळे त्या अहिल्यादेवींच्या घरात त्यांच्या मुलाशी तुझं लग्न यासाठी कधीच होकार देणार नाही ते। त्यांचा स्वाभिमान हा त्यांच्यासाठी सगळ्यांपेक्षा महत्वाचा आहे। असू देन भाई, माझी काहीच तक्रार नाहीये, त्यावर मला कोणालाच दोष द्यायचा नाही। जे काय झालं तेच माझ्या नशिबात होतं असं समजेन मी। माझ्या नशिबात जर प्रीतम सरांचं प्रेम असतं ना, तर आम्ही एकत्र आलो असतो, पण नाही झालं तसं। बाई अरे, यातून पण काहीतरी चांगलं होतंय ते बघ ना। तू मला समजून घेतलंस, तू माझ्यासाठी उभा राहिलास। माझा भाई मला नव्याने कळलाय, अजून काय पाहिजे मला? मैडम ने एक फोन करो का? करतोच। प्रीतम सर, माझ्या मुलीला मी विहिरीत ढकलून देईन, पण या घरात देणार नाही। हेलो हेलो हाँ प्रिया मैडम, ते मी
प्रीतम सर यानंतर प्लीज मला फोन करू नका. हो, किर्लोस्करांच्या स्टेटसला शोभेल असंच लग्न होणार होतं, पण त्याचं काय, दिशाच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली, त्यामुळे असं जरा गडबडीत करतोय आम्ही लग्न. पण संध्याकाळचा गोरज मुहूर्त आहे, त्यामुळे तुम्ही वेळेत या, आम्ही सगळे वाट बघतोय हा तुमची. येस, भेटू नक्की. सावित्री, पारू कुठे अगं? तिला मी सांगितलं होतं की बाहेर फुलांची रांगोळी काढून घे म्हणून. अशा खास दिवशी तिने काढलेली रांगोळी मला आवडते हे तिला माहिती आहे ना. हो, आणि अक्षतांचं पण ती बघणार होती, त्याचं काय झालं? हो, आहे कुठे ही मुलगी? हरवलीये का आपल्या घरात? ही पारू, अगं आहेस कुठे तू? इथे घरात दिवसभर फुलपाखरासारखी भिरभिरत असतेस. आता तुझ्या लाडक्या मित्राचं लग्न आहे ना, सगळं जातीनी व्यवस्थित होतंय की नाही लक्ष देऊन बघायला नकोस? श्रीकांत, मोहन, त्या आपल्या बिझनेस गेस्ट लिस्ट बद्दल जरा डिस्कस करायचं होतं. चला ना. चल. आलेच. फायनल होतच आहे ती गिस. हो, पण ना पारू बाळा, अगं कुठे चाललीस? सावित्री आत्या, हे बघा, मला आत्ताच्या आत्ता घरातनं बाहेर पडणं लई गरजेचं आहे. प्रीतम सरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अगं पण बाळा, नेमकं काय करणार आहेस तू? हे बघा, काय करणार आहे, कसं करणार आहे मला नाही माहिती. मला फक्त एवढंच माहिती की आत्ता मला घरातनं बाहेर पडायचंय. अगं पण ह्या सिच्युएशन मध्ये कशी जाणार आहेस बाळा? काय ग, दोघींचं काय सुरू आहे खुसूर फुसूर? वहिनींनी आत्ताच काहीतरी कामं सांगितली आता तुम्हा दोघींना. पारू, चल निघ, कामं करायचे, निघ. कुठे? प्रीतम सरांकडे. थांब 1 मिनिट, त्या पारूकडे नेऊन दे. असं या घरात फिरभीर फिरत असते फुलपाखरासारखी. वहिनीच म्हणाल्या, काही करून मला आबासाहेबांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. पारू, काय विचार करत उभी आहेस? ते घ्यायचं आणि नेऊन द्यायचं. निघ. सावित्री मॅडम, तुम्हाला वेगळ्या कुठल्या भाषेत सांगू? कामं करा. मला पण जमतं ना बहिणींसारख्या ऑर्डरी द्यायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.